गेल्या सुमारे 3 वर्षांपासून सुरू असलेलं रशिया युक्रेन युद्ध हे संपुष्टात येण्याचं कोणतंही ठोस चिन्ह अजूनही दृष्टिक्षेपात नसतानाच युक्रेनच्या राजकीय क्षेत्रामध्ये मात्र एक महत्त्वपूर्ण घटना घडली। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी उपपंतप्रधान युलिया स्विरिडेन्को यांना देशाच्या पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्त केले। देशाच्या सरकारमध्ये काही मोठे बदल घडवून आणण्याची मोठी जबाबदारी देखील स्विरिडेन्को यांच्याकडे आता सुपूर्द करण्यात आलेली आहे। युद्ध थांबावं याकरिता आणि शांततेसाठी सुद्धा वाटाघाटींचा नवीन मार्ग मोकळा व्हावा यासाठी हा निर्णय कदाचित उपयुक्त ठरू शकतो। कारण नवीन नेतृत्व जर राजनैतिक किंवा तटस्थ भूमिका घेणारं असेल तर नजीकच्या भविष्यात रशियासोबत संवादाची एक नवीन संधी निर्माण नक्कीच होऊ शकते। यामुळेच युक्रेनमधल्या या राजकीय घडामोडीकडे आता आंतरराष्ट्रीय अभ्यासकांकडून विशेष औत्सुक्यानं पाहिलं जातंय। एवढंच नव्हे तर या नव्या सरकारनं आर्थिक विकासावर भर देऊन पुनर्बांधणीसाठी जागतिक मदत प्राप्त करण्यात जर यश प्राप्त केलं तर मग युक्रेनमधला देशांतर्गत असंतोष कमी होऊन युद्धामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात या नव्या नेतृत्वाबाबत आशा आणि नवीन उमेद निर्माण होऊ शकेल असंही मानलं जातंय। त्यामुळेच आता हा जो विषय आहे तो निश्चितच चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे। याआधीच म्हटल्याप्रमाणे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या आधीच्या उपपंतप्रधान युलिया स्विरिडेन्को यांना देशाच्या नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव नुकताच सादर केला होता। अर्थातच युक्रेनच्या संसदेमध्ये झेलेन्स्की यांच्या बाजूने अत्यंत सुस्पष्ट बहुमत असल्यामुळे त्यांनी सादर केलेल्या या प्रस्तावाला संसदेकडून मंजुरी प्राप्त होणं ही निव्वळ एक प्रकारची औपचारिकताच ठरलेली होती। प्रत्यक्षामध्ये देखील नेमकं तसंच घडलंय। 17 जुलै रोजी युक्रेनच्या संसदेत झालेल्या यासाठीच्या मतदानात एकंदर 262 खासदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केलंय। म्हणजे स्विरिडेन्को यांना त्यांनी मतदान केले, त्यांना पाठिंबा दर्शवलाय। केवळ 22 खासदारांनीच त्यांच्या विरोधात मतदान केलं। 26 खासदारांनी या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतलेला नव्हता। साहजिकच आता स्विरिडेन्को यांची युक्रेनच्या पंतप्रधानपदी अधिकृतपणे बहुमतानं रीतसर निवड घोषित झालेली आहे। त्या आता युक्रेनच्या नव्या पंतप्रधान आहेत। स्विरिडेन्को या युक्रेनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत। याआधी युलिया टिमोशेन्को यांनी 2 वेळा हे पद सांभाळलं होतं। संसदेत बहुमतानं युक्रेनच्या पंतप्रधानांची निवड झाल्यानंतर स्विरिडेन्को यांनी केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात, म्हणजे पंतप्रधान या नात्यानं केलेल्या पहिल्याच भाषणात युद्ध काळात देशाची विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था स्थिर करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य वाढवणं आणि युरोपियन युनियन किंवा युरोपीय महासंघ आणि नाटोच्या सदस्यत्वासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा या जलद गतीनं अंमलात आणण्यावर आता भर दिलाय। या निवडीमुळे युद्धग्रस्त असलेल्या युक्रेनमध्ये नेतृत्वाच्या पातळीवर आता एक प्रेरणादायी पर्व अस्तित्वात आलं असल्याची चर्चा युक्रेनमध्ये देखील सुरू झालेली आहे। स्विरिडेन्को यांच्या उमेदवारीला झेलेन्स्की यांचा अर्थातच पूर्ण पाठिंबा होता। ही बाब याआधी देखील मी म्हटलेलीच आहे, नमूद केलेलीच आहे। स्विरिडेन्को यांच्याकडे पंतप्रधान पदासाठी आवश्यक असलेला अत्यंत प्रदीर्घ असा प्रशासकीय अनुभव, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आणि संकट काळासाठीच्या आवश्यक त्या व्यवस्थापन क्षमता असल्यामुळे सध्याच्या कठीण काळातही देश निश्चितपणे पुढे जाऊ शकतो असं संसदेत झालेल्या प्रत्यक्ष मतदानापूर्वी
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयानं प्रसारित केलेल्या त्यावेळच्या एका जाहीर निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं. युक्रेनच्या पंतप्रधानपदी नव्यानं निवड झालेल्या युलिया स्विरिडेन्को या नेमक्या कोण आहेत हे जाणून घेणं देखील आवश्यक आहे. ते उपयुक्त ठरेल. म्हटलं 2008 मध्ये त्यांनी कीव विद्यापीठातनं डॉक्टर ऑफ इकॉनॉमिक्सची उच्च पदवी घेतलेली आहे. युक्रेनमध्ये एक आघाडीच्या अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्या सर्वांना सुपरिचित आहेत. युक्रेनमधल्या एका ख्यातनाम सुप्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनीत प्रमुख अर्थतज्ञ म्हणूनही त्यांनी सेवा केलेली आहे. खरं तर तेथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झालेला होता. ती सुरुवात तिथनं त्यांची झाली होती. जर्मनी आणि स्वीडनमध्ये स्विरिडेन्को यांनी व्यवस्थापन अभ्यासक्रम अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केला होता. विशेष म्हणजे त्यांना इंग्रजी आणि चीनी या दोन्हीही भाषांचं चांगलं ज्ञान आहे. त्याच्यावर त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे. सन 2011 मध्ये चीनमधील युक्रेनियन शहराचं एकमेव अधिकृत प्रतिनिधी कार्यालय असलेल्या वुशी या शहरात चेर्निव्हिवच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी म्हणून, परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली होती. खरं तर तोच त्यांच्या आंतरराष्ट्रीय राजकीय कारकिर्दीचा अधिकृत प्रारंभ ठरलेला होता. याखेरीज सन 2015 मध्ये चेर्निव्हिव ओब्लास्ट याच्या आर्थिक विकास विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आलेली होती आणि तीही त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. पंतप्रधानपदी नियुक्त होईपर्यंत युक्रेनच्या उपराष्ट्राध्यक्षा म्हणून आणि अर्थमंत्री म्हणूनही त्या कार्यरत होत्या. युक्रेन आणि अमेरिका यांच्यात अगदी अलीकडेच करण्यात आलेल्या पृथ्वी आणि खनिज विषयक करारामध्येही स्विरिडेन्को यांनी अत्यंत महत्वाची अशी भूमिका पार पाडलेली होती. त्यांच्याकडे जी जबाबदारी दिली होती त्यांनी यशस्वीरित्या ती पूर्ण केलेली होती. 30 एप्रिल रोजी अमेरिका आणि युक्रेनमध्ये याबाबतचा एक ऐतिहासिक करार करण्यात आला होता. फार महत्वपूर्ण करार युक्रेनसाठी सुद्धा तो ठरलाय. त्या करारावर अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांच्या सोबतच स्विरिडेन्को यांनीही त्यावर स्वाक्षरी केली होती. आता त्यांच्या भूमिकेचं महत्व लक्षात येईल. स्विरिडेन्को यांच्याकडे प्रदीर्घ स्वरूपाचा, सुरुवातीलाच मी सांगितलं की प्रदीर्घ स्वरूपाचा प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे आणि खरं तर ती त्यांच्यासाठी निश्चितच फार मोठी जमेची बाजू मानली जाते. त्यांनी आपली सार्वजनिक जीवनातली कारकीर्द ही स्थानिक प्रशासनात आर्थिक धोरणे आणि विकास या विषयांवर काम करून सुरू केली होती. युक्रेनमधील आर्थिक सुधारणांचा अभ्यास आणि अंमलबजावणीचा स्विरिडेन्को यांना प्रत्यक्ष आणि दीर्घकालीन असा निश्चितच अनुभव आहे, समृद्ध अनुभव आहे. याखेरीज चेर्निव्हिव प्रांतामध्ये आधी उपराज्यपाल म्हणून आणि नंतर राज्यपाल म्हणजेच गव्हर्नर म्हणून स्विरिडेन्को यांनी यशस्वीरित्या काम सांभाळलं होतं. सन 2019 मध्ये त्यांच्याकडे आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री म्हणून जबाबदारी सरकारनं सोपवली होती. युक्रेनच्या पहिल्या उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखालच्या या आत्ताच्या म्हणजे विद्यमान सरकारमध्ये स्विरिडेन्को यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली होती. अत्यंत चांगली कामगिरी करून दाखवली होती, लक्षणीय कामगिरी करून दाखवली होती. त्याचप्रमाणे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो, सार्वजनिक जीवनात असलेली स्वच्छ प्रतिमा हाही घटक त्यांच्यासाठी महत्वाचा ठरलाय. त्यामुळेही त्यांना निश्चितच पंतप्रधानपदी बढती देण्याचा निर्णय हा घेण्यात आला आणि त्याला पक्षांतर्गत देखील कोणी विरोध केला नाही. उलट देशातनं बहुतांश स्तरावर त्यांचं स्वागतच झालेलं आहे. सन 2020 पासून युक्रेनचे पंतप्रधानपद भूषविणाऱ्या डेनिस श्मिहल यांची जागा आता त्यांनी घेतली. आधीच्या मंत्रिमंडळात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे मिखाइलो फेडोरोव्ह हे आता नवीन सरकारमध्ये उपपंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत. झेलेन्स्की यांनी स्विरिडेन्को यांच्या या नियुक्तीपूर्वी एक दिवस आधी म्हणजेच 17 जुलै रोजी आपलं जुनं मंत्रिमंडळ बरखास्त केलं होतं. त्यानंतर नवीन सरकारसाठी निवडलेल्या अधिकृत प्रतिनिधींची यादी
झेलेन्स्की यांनी तिथल्या संवैधानिक तरतुदीनुसार, घटनेतल्या तरतुदीनुसार संसदेला रीतसर सादर केली होती. युक्रेनमधील राज्यव्यवस्थेच्या पद्धतीनुसार पंतप्रधानांचं नाव प्रस्तावित करण्याचा अधिकार हा तिथल्या राष्ट्राध्यक्षांनाच असतो. अर्थात नंतर त्या नियुक्तीला संसदेची रीतसर मान्यता प्राप्त होणं हे बंधनकारक आहे, घटनेत तशी तरतूद आहे. त्यानंतर मग नवनियुक्त पंतप्रधान हे त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची नावं प्रस्तावित करतात आणि मग त्या नावांना देखील युक्रेनच्या संसदेकडून रीतसर मंजुरी, मान्यता मिळवणं हे अत्यावश्यक ठरलेलं असतं. ही तिथली घटनात्मक तरतूद आहे, संवैधानिक तरतूद आहे. अलीकडच्या काळात रशियाकडून युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये कमालीची वाढ झालेली असून त्यामुळेच युक्रेनला अमेरिकेच्या अधिक सक्रिय पाठिंब्याची, समर्थनाची नितांत आवश्यकता आता जाणवू लागली. तशी आवश्यकता आता निर्माण झालेली आहे. त्यासाठी अमेरिकेशी बोलणी करण्याची, चर्चा करण्याची जबाबदारी, वाटाघाटी करण्याची जबाबदारी आता अधिकृतपणे स्विरिडेन्को यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. साहजिकच आता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मन वळवण्याचा प्रयत्न त्या करतील ही बाब आता सर्वांच्याच लक्षात आली. ही त्यांच्याकडे सोपवण्यात येणारी एक फार मोठी जबाबदारी ठरणार आहे आणि सगळ्यांचं लक्ष त्या जबाबदारी कशी पार पाडतात याच्याकडे नक्कीच राहणार आहे. खरं तर अलीकडेच युक्रेन आणि अमेरिका यांच्यात झालेल्या महत्वपूर्ण पृथ्वी आणि खनिज करारामुळे स्विरिडेन्को यांचं नाव विशेषत्वानं अलीकडच्या काळात चर्चेत आलं होतं. ट्रम्प यांच्या समवेत झेलेन्स्की यांच्या झालेल्या त्या वादग्रस्त आणि बहुचर्चित बैठकीनंतर खरं तर अमेरिका आणि युक्रेनमधले संबंध तसे थंडावले होते. मात्र असं असतानाच तो करार झाला होता. स्विरिडेन्को यांनी अत्यंत कौशल्यानं तयार केलेल्या या कराराच्या मसुद्यामध्ये युक्रेननं आपल्या सर्व संसाधनांवर आणि पायाभूत सुविधांवर असलेलं आपलं पूर्ण नियंत्रण तर कायम ठेवलेलंच आहे, पण त्याच वेळी अमेरिकेकडून आर्थिक आणि धोरणात्मक स्वरूपाचा पाठिंबा देखील मिळवलेला आहे. हे इथे आवर्जून नमूद करावं लागतं आणि याचं श्रेय सर्वांकडून युक्रेनमध्ये स्विरिडेन्को यांच्या कौशल्याला देण्यात येत आहे. प्रशासनातील एक कठोर आणि धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत परखड, स्पष्ट अधिकारी अशीच स्विरिडेन्को यांची आजपर्यंत सर्वांना ओळख आहे. युक्रेन आणि पाश्चात्य देश यांच्याशी संपर्कातला एक मजबूत दुवा म्हणून त्यांनी खरं तर आजपर्यंत काम पाहिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स IMF, युरोपीय महासंघ म्हणजे युरोपियन युनियन आणि जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक यासारख्या अत्यंतिक महत्वपूर्ण संस्थांसोबत आर्थिक सहकार्यासाठी त्यांनी मुख्य वाटाघाटी देखील केलेल्या आहेत. टाइम मासिकानं, टाइम मॅगझिननं सन 2023 मध्ये त्यांचा समावेश हा जगातल्या 100 उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत केला होता. ही बाब या ठिकाणी विशेष उल्लेखनीय ठरते. अलीकडेच वॉशिंग्टन पोस्टने प्रसारित केलेल्या अहवालानुसार ट्रम्प यांनी युक्रेनला 300 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या वापरासाठीची अनुमती दिलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार अमेरिका आता टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्र मिसाईल हे देखील युक्रेनला उपलब्ध करून देण्याच्या सध्या विचारात आहे. याद्वारे ट्रम्प हे रशियावर आपला दबाव म्हणजे अमेरिकेचा दबाव वाढवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करतायत, योजनाबद्धरित्या करतायत. त्यामुळे पुतीन हे शांतता करारासाठी तयार होतील असं ट्रम्प यांचं मत झालेलं आहे. स्विरिडेन्को यांना पंतप्रधान करून अर्थव्यवस्था सुरळीत करणे आणि त्याच वेळी अनुभवी असलेल्या डेनिस श्मिहल यांच्याकडे देशाच्या संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपवून सध्याच्या युद्धाच्या आघाडीवर आपली बाजू अधिक भक्कम करण्याचा झेलेन्स्की यांचा प्रयत्न दिसतोय. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर युलिया स्विरिडेन्को या नेमक्या कशा प्रकारे आपल्यावरची जबाबदारी पार पाडतात हाच आता खरं तर सर्वांसाठी विशेष औत्सुक्याचा विषय ठरलाय. पाहूया त्यांच्या कारकिर्दीत युक्रेन नेमकी कशी वाटचाल करतो ते.